ही ऑर शी माझ्याकडे एक सेगमेंट आहे ज्याच्यामध्ये हे कोण करतं दोघांपैकी त्यांचे नावं मला सांगायचे. मी विचारेन प्रश्न, ते दोघांपैकी कोण करतं ते सांगायचं. बापरे. सेटवर उशिरा दोघांपैकी कोण येतं? मी खूप डिसिप्लिन आहे. म्हणून बाय द वे हा मी सांगू इच्छिते, आम्ही दोघं सेम टाउनमध्ये राहतो. म्हणजे आमचं घर असं 15 मिनिट्सच्या डिस्टन्सवर आहे. सेम कॉल टाइम. ही विल कम हाफ एन आवर लेट. हे ऑफ कॅमेरा व्हायरल करू नये. आणि मी मलाच एकदम 6:30 ना, मी 6:29 मी अशी हां सर मी आले आहे. तिला घाम आलेला असतो परत. हां म्हणजे माझा मेकअप वगैरे होऊन मी 4 जेवणं करून आणि तो येतो. तयार व्हायला जास्त वेळ कोणाला लागतो? म्हणजे ऑब्व्हियसली आता ही मुलगी म्हटल्यावर तिलाच हो ना. सत्या बताओ. फॅशन सेन्स कोणाचा चांगला आहे? ऑफकोर्स तिचा. माझा नाहीच. झोप अनावर होते म्हणजे सीन कट झाला आणि तो व्यक्ती कुठेही कसाही झोपू शकतो. आय थिंक या मी आय हॅव सीन हिम. आता तो म्हणजे हेक्टिक आहे बिकॉज कुठे विचारलं आमचे पण सीन सांगित कुठे तेव्हा येस कुठे झोपू ऍक्च्युली मला पण आल्यावर कळलं की त्याचं सीन नाही मग तो झोपलाय. येस कुठे झोपू शकतो. फक्त आता ते कसं असे कपडे वगैरे असल्यावर नाही झोपतायत. रोज चमचमीत जेवण कोणाला लागतं? म्हणजे असं स्ट्रीट फूड रोज दिलं तरी खाणार असं व्यक्ती कोण आहे? नाही स्ट्रीट फूड नाही. मला घरचं मला जेवण पण घरचं चमचमीत घरचं चालतं. चमचमीत घरचं. हो हा म्हणजे काय चिकन कोल्हापुरी जे तांबडा पांढरा रस्सा वगैरे चमचमीत आहे पण घरचं, बाहेरचं नाही. त्याचा डाएट आता काय होत नाहीये ती मला सांगत होती. नाही होतं डाएट पण नाही मला घरचं चमचमीत लागतं. असं मी अवॉइडच करते बाहेरचं मोस्टली. फोन अडिक्ट कोण आहे? सारखं रील स्क्रोल करत. हो मी स्क्रोल करते त्याला हे बघ तुला बघावंच लागेल हे मी असं माझं असतं. ग्रुप बनलाय का मीम्स शेअर करायला? नाही मी फोन जास्त वापरतच नाही. मीम्स ही इज फ्रॉम व्हॉट एरा. बरं आमच्यामध्ये भांडणं काय होतं माहितीये? यू आर अ जेनझी. आमच्या काळात फोन पण आले नव्हते वगैरे आणि तुम्हाला सगळं ऐकतं मिळालं असं जेनझीचे मला खूप आले नव्हते. म्हणून मी असं टेलिफोन पासून हा हे बघ हे असं म्हणजे मी जेनझी त्यांनी घोषित केलं आणि मला असं वेगळं पाडलंय. सो तू इंस्टाग्राम बघत बसून त्याचं तो इंस्टाग्रामही चालवत नाही. त्याला असं पोस्ट पाठवली सांग की मी तुला ना परवा मी तुला काहीतरी पाठवलं होतं. असं युजली तर मी त्याला काही पाठवतच नाही पण असं जर झालं प्राप्ती वगैरे सगळे तुला परवा काहीतरी पाठवलं होतं त्याला 1 आठवड्यानंतर तो इंस्टाग्राम ओपन करून ते बघणार. सो पाठवणं मीम्स रील्स शेअर करण्याचा प्रश्नच येत नाही. एका अर्थी ते चांगली गोष्ट आहे पण तरी राग कोणाला अनावर होतो आणि पटकन असा राग येतो? अरे मॅडम आणि काय करते रागाला? सगळ्यांना विचारतो सेटवर. नाही हा मग म्हणजे काय तू सांग बघू जरा. राग आल्यावर एकतर रुसून बसते ती. हा रुसून बसते. डोळे असे पाणीदार असे डोळे भरलेले आणि मग तिला विचारायला जा काही बोलणार नाही. शांत क्वाईट म्हणजे क्वाईटच नाही. सगळ्यांनी विचारायला हवं पण ते सगळ्यांनी येऊन विचारायला हवं. सगळ्यांनी अख्ख्या टीमनी डिरेक्टरने की काय झालं. सेटवर प्रँक्स कोण करतं दोघांपैकी जास्त की केलंय का कोणी अजून तरी नाही. ऍक्च्युली थोडं हेक्टिक चालू असल्यामुळे आणि झोपा सगळ्यांच्या कम्प्लीट होत नाहीयेत म्हणून